महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025च्या अंतर्गत मुंबई पुणे द्रुतमार्गावर आणि समृद्धी महामार्गावर जे काही इलेक्ट्रॉनिक वाहनं आहेत त्यांना टोल माफीच्या बाबत प्रश्न विचारला होता। त्याच्याबाबत अपेक्षित असं उत्तर आलेलं नाही आहे। तरी माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत की पहिला प्रश्न आहे की मागील 3 महिन्याच्या काळामध्ये जे काही टोल वसुली झालेली आहे ती टोल वसुली आपण परत शासन तिजोरीमध्ये जमा करणार आहोत का, किंवा संबंधित ज्या ई वाहन चालकांकडनं ती टोल वसुली केली ती परत त्यांच्या फास्टॅगमध्ये आपण देणार आहोत का। दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे टोल नाक्यावर जे काही मनमानी करून टोल वसुली करत होते अशा कर्मचाऱ्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावर कारवाई करणार का। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की या ठेकेदारांना किंवा कॉन्ट्रॅक्टदारांना शासन पुन्हा आदेश देऊन या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करणार का। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025च्या अंतर्गत जे काही MSRDCच्या अंतर्गत 2 द्रुतगती महामार्ग येतात, समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, त्याच्यासोबतच MMRDAच्या अंतर्गत शिवडी नाभा शेवा, ज्याला आपण अटल सेतू म्हणून संबोधतो, या तिन्ही महामार्गांच्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025च्या अंतर्गत साधारणपणे 23/5/2025ला हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं। या महामार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याच्या संदर्भातलं हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्या ठिकाणी करण्यात येते आहे। अध्यक्ष महोदय, हे धोरण आणल्याच्या नंतर याची जी काही पुढची प्रोसेस असते त्याप्रमाणे परिवहन विभागाच्या माध्यमातून EVचा फास्ट ट्रॅक रजिस्टर्ड हा त्या वाहन डाटाबेसवर त्या ठिकाणी उपलब्ध करणं, त्यानंतर नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरवर त्याची नोंदणी करणं आणि ॲक्वायरिंग बँकच्या थ्रू टोल सिस्टीममध्ये तो येणं। साधारणपणे याच्यामध्ये 2-3 महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी झालेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा आणखी जलद गतीने कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व जे काही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण केलं जाईल। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।